नमस्कार. मी ॲडव्होकेट योगेश माकणे. आज आपण बघणार आहोत की सोसायटी किंवा अपार्टमेंटला एखादा बिल्डर डेव्हलपर जेव्हा प्रोजेक्ट हँडओव्हर करतो तेव्हा अशा डेव्हलपर कडनं कोणती कोणती कागदपत्र सोसायटी कमिटीने किंवा अपार्टमेंट असोसिएशनच्या बोर्ड ऑफ मॅनेजरने घेतली पाहिजे. आजकाल पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये, इव्हन काही नाशिक, नागपूर सारख्या शहरांमध्ये देखील उंचच्या उंच बिल्डिंग व्हायला लागलेल्या आहेत. त्यांच्या कोऑपरेटिव्ह सोसायटी होतात किंवा अपार्टमेंट असोसिएशन होतात आणि बिल्डर सगळं प्रोजेक्ट कम्प्लीट झाल्यानंतर त्याचा हँडओव्हर देतो अशा कमिटीला. पण अशा कमिटीकडे भविष्य काळासाठी रिडेव्हलपमेंटसाठी काय काय कागदपत्र असणं आवश्यक आहे आणि ती बिल्डरकडनं घ्यायला पाहिजेत की नाही त्याची एक यादी आज मी सांगणार आहे. तर ही कागदपत्र तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला बिल्डरच्या ऑफिसला चक्रा मारावे लागतात आणि एकदा प्रोजेक्ट हँडओव्हर झाला की बिल्डर तुम्हाला किंमत देईन असं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणतं डॉक्युमेंट येतं तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जे डॉक्युमेंट येतं ते म्हणजे टायटल डीड. आता टायटल डीड मध्ये काय काय येऊ शकतं तर समजा त्या डेव्हलपरनी लँड विकत घेतली असेल तर त्याचं सेल डीड येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा त्यांनी डेव्हलपमेंट अग्रीमेंटनी घेतली असेल तर त्याचं डेव्हलपमेंट अग्रीमेंट आणि पॉवर ऑफ अटर्नी येते. तसंच त्याच्या अनुषंगाने जी इतर टायटल डीड असतील ती देखील ओरिजिनल तुम्ही घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर जे महत्वाचं डॉक्युमेंट येतं ते म्हणजे जमिनीच्या संदर्भामधलं सातबारा असेल किंवा प्रॉपर्टी कार्डचा उतारा असेल ही डॉक्युमेंट तुम्हाला घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर बिल्डर काय करतो की त्याचा सर्च रिपोर्ट घेतो वकिलाकडनं. त्यामुळं बिल्डरनी घेतलेला त्या जमिनीचा सर्च रिपोर्ट आणि त्याचं टायटल सर्टिफिकेट डॉक्युमेंट घेणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याच्यानंतर बिल्डर काय करतो त्या जमिनीवरती प्लॅन सँक्शन करतो. म्हणून लोकल अथॉरिटी जसं पुण्यामध्ये समजा पीएमसी असेल, मुंबईमध्ये बीएमसी असेल, ठाण्यामध्ये टीएमसी असेल तर अशा अथॉरिटीचं कमेन्समेंट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर सँक्शन प्लॅन आणि बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतरचं ऑक्युपेशन सर्टिफिकेट हे घेणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. तसंच आर्किटेक्ट कडनं देखील कम्प्लिशन सर्टिफिकेट घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो जागा जी असते ती शेत जमीन असते पूर्वी तिचं कन्वर्ट करावं लागतं नॉन अग्रिकल्चरल याच्यामध्ये. ती एनी ऑर्डर देखील आपण घेतली पाहिजे. त्यानंतर झोन सर्टिफिकेट आपण बिल्डर कडनं घ्यायला पाहिजे. आता बिल्डिंग कम्प्लीट झाल्यानंतर बिल्डर काय करतो सोसायटी करतो किंवा अपार्टमेंट असोसिएशन करतो. समजा सोसायटी केली असेल तर सोसायटी रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट बिल्डर कडनं घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि समजा अपार्टमेंट केलं असेल तर बिल्डर कडनं डीड ऑफ डिक्लरेशनची ओरिजिनल कॉपी आणि प्रत्येक युनिट होल्डर बरोबर डीड ऑफ अपार्टमेंट हे डॉक्युमेंट एक्झिक्यूट आणि रजिस्टर करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो बिल्डिंगचे अनेक प्लॅन्स असतात. जसं इलेक्ट्रिसिटीचं जे वायर्स कशा कशा गेलेल्या आहेत त्याचे प्लॅन्स असतात, प्लंबिंगचे प्लॅन असतात, ड्रेनेजचे प्लॅन्स असतात. त्याच्यानंतर लिफ्टचं लायसन बरेच वेळा बिल्डर किंवा डेव्हलपर सोसायटीला अपार्टमेंटला लिफ्टचं लायसन देत नाही आणि काही काळानंतर 10 वर्षानंतर 15 वर्षानंतर ते रिन्यू करायची वेळ आली की सोसायटीची धावपळ होते. त्याच्यामुळे जे जे काही लायसन्स असतात जसं लिफ्ट हे एक लायसन आहे, जनरेटरचं एक लायसन असतं तर यांची देखील लायसन्स आणि त्यांची ओरिजिनल बिलं ही सोसायटी अपार्टमेंटनी स्वतःकडे घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर समजा काही वेगवेगळ्या अथॉरिटीज असतील, समजा मिलिटरी एरियाच्या जवळ समजा तुमची बिल्डिंग झाली असेल तर अशा अथॉरिटीची एनओसी गरजेची असेल तर अशी एनओसी देखील बिल्डरकडनं तुम्ही मागून घेऊन तुमच्या फाईलला ती ठेवली पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी काही सगळे डॉक्युमेंटची मी लिस्ट सांगितली की अशी डॉक्युमेंटची लिस्ट करून तुम्ही ती जेव्हा हँडओव्हर करून घेता बिल्डरकडनं सोसायटीची कमिटी किंवा अपार्टमेंटची कमिटी तर ही सगळी डॉक्युमेंट्स तुम्ही त्यांच्याकडनं घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्याची एक फाईल करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जर का कुठल्या
मेंबरनी तुम्हाला ही डॉक्युमेंट मागितली तर ती देखील त्याला देणं तुमच्यावरती बंधनकारक आहे. तर माझा मित्रांनो, व्हिडिओ ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ सबस्क्राईब करा, शेअर करा, फॉरवर्ड करा. थँक्यू.